होळी सणाच्या पार्श्वभूमीवर येवल्यामध्ये टिमक्या तयार करणारी कारागीर सध्या कामात व्यस्त असले तरीही यावर्षी पारंपरिक टिमक्यांची मागणी घटल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधुनिक ढोल ताशा पथके, मोबाईलवरील संगीत आणि डीजे संस्कृतीमुळे पारंपरिक टिमक्यांचं महत्त्व कमी होत आहे. त्यामुळे असं कारागिरांनी म्हटलंय. पूर्वी हजारोच्या संख्येनं टिमक्या तयार केल्या जात होत्या, पण आता मागणी घटल्यानं कारागिरांच्या रोजगारावरती परिणाम होतोय. नव्या प्रकारच्या वाद्यांच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक कलेसमोर अस्तित्वाचा प्रश्न आता निर्माण झालाय. मी रंगनाथ कचरूपुरे, राहणार येवला, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मी या टिमक्या होळी सणासाठी कायम स्वरूपात कमीत कमी 3-4 पिढ्यापासून टिमक्या बनवतो आणि होळी सणात मजा घेण्यासाठी मुलांना या टिमक्या बनवित असतो आणि विक्रीला जात असतो. कुठं माल जातो? सिन्नरला जातो, येवल्याला, पुन्हा पहिले नांदगावला जायचे, आता नाही जाते नांदगावला, मनमाडला जात होते. कच्च्या मालात काही वाढ झाली? कच्च्या मालात वाढ झालेली आहे, परंतु जी पट्टी ही कामाला लागते ती पट्टी मिळत नाही, ती महाग झालेली. धुळ्याला गेलो, धुळ्याला भेटली नाही, नाशिकहून आणली. किती टक्क्याने वाढले असा टिमक्याचे भाव? टिमक्याचे भाव आता कसे 70-80% वाढलेले. पूर्वी सारखे पहिले कसे होते, पहिले कमीत कमी आमच्या घरातून कमीत कमी 5,000 टिमकी बनवित होतो. आता 1500-1600 टिमक्या तिघा भावामध्ये बनवलेले आहे. कारण काय मालक करणारे कोणी नाही. आता मोबाईलचे निघाल्यामुळे पोरं दुर्लक्ष करतात. टिमकी मग कमी प्रमाणात बनवले जाते, ती विक्री होत नाही. त्या हिशोबाने आम्ही काम करतो आहे.